म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतिकार्य होजे जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल संतोषती. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतिकार्य होजे जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल संतोषते. शेवीसाठी साधकांचा मायबाप असणारे ज्ञानोबर आहे, त्यांचा हा पहिलाच अध्याय आहे आणि त्यातली 25वी उभी आहे. 25वी पाठीमागं म्हणून थोडं पाठीमागं जायचं. मज हृदय सद्गुरु जेने त्याला संसार पुरू म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. म्हणजे विवेक जर जागा करायचा असेल तर सद्गुरूंची कृपा संपादन करणं अत्यंतिक गरज आहे. कारण का चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका असणे केली. आणि आपल्या मनुष्य जीवनात म्हणा परमार्थ क्षेत्रात विवेकाला अत्यंतिक महत्त्व आहे. परमार्थाचा जर पाया असेल, इमारत जर असेल तर खरी विवेकावच आहे. आणि तो विवेक कुठं उसना आणून कुठला तरी नाही महाराज. शेवटपर्यंत हे लाकूड जळवतोपर्यंत विवेक असणं गरजेचं आहे महाराज. नाहीतर कुठं केव्हा दगा देईल. कारण का विवेकातलं वैराग्य आलेलं कार्य करतं महाराज. म्हणून संतांच्या ठिकाणी विवेक जागा होतो, सद्गुरूंच्या ठिकाणी विवेक जागा होतो आणि तो शेवटपर्यंत टिकतो. म्हणून जाणते गुरु भजिजे. त्याच्या पुढे आहे गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैशी. आता ह्या तिन्ही ओळींचा समन्वय थोडासा लागला म्हणायचा. म्हणून का जाणतेने म्हणजे म्हणून जाणतेने गुरु भजिजे. आता म्हणून का तर आपण संसारात पोळलोय महाराज. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार कोठे नाही. आणि आपल्याला तरी सुखाची इच्छा आणि दुःख नको आहे. हा विषय कधी विसरायचा नाही. प्रत्येक मनुष्य धडपडतो ते सुख पाहिजे आणि दुःख. बघा तरी जीवन कशा उगावल्यापासून मावळतोपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेतोपर्यंत प्रयत्न चालू आहे. ज्ञान आणि कर्म या दोन्हींचा संगम जो आहे ते प्रत्येक जीव धडपडतो. सुख पाहिजे आणि दुःख नको. मजलागी दुःख व्हावे ऐशी कोणी ना भावे जीवे. तुम्हाला कधी वाटतं का महाराजांनी आपल्याला दुःख द्यावं 4 दिवस? नाही वाटत. सुखच असावं, ते तिन्ही काळात असावं, निर्बाध असावं महाराज. अशी आपल्याला एक इच्छा जीवाची, जीवाची म्हणजे तुमची मनुष्याचीच आहे असं नाही. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ही इच्छा आहे. सर्व इच्छेचा मेळ जर पशुला बघितला या तर सर्व जीवाची ही इच्छा आहे. पशु पक्ष्यांची देखील हीच इच्छा आहे. आणि ब्रह्मदेव सोडून सर्वांची म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत सर्वांची इच्छा हीच आहे महाराज. पण तुमच्या आमच्या मनासारखं सुख अजून प्राप्त झालेलं, सुखाची गंमत करतो का खरं सुख आपल्याला मिळालं आहे? मिळालेलं नाही महाराज. का मला सुखाची गंमत वाटालेली घ्या तर खऱ्या सुखाची आपल्याला ओळख झालेली नाही. अश्वत्थामाला जोपर्यंत महाराज आता घरात दूध नव्हतं, द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा मग खूप बाहेरची पोरं पितात म्हणून त्याची आई पिठाचं पाणी काढून त्याला देत होते. द्रोणाचार्य मोठे आचार्य होते महाराज, ब्राह्मण होते. ते दुर्योधनाच्या घरात आचार्य काम करत होते महाराज, पांडवांच्या घरात. आता पित होतं ते, दुधाची ओळख नव्हती म्हणून ते पित होतं महाराज. एक दिवस ते आचार्यांच्या संगत दुर्योधनाकडे गेले. दुर्योधना चाणाक्ष होता महाराज. आणि चाणाक्ष मनुष्य असल्याशिवाय माणसं ओळखता येत नाही तुम्हाला. आता आपल्या संप्रदायात चाणाक्षाची काही गरज नाही, माणसं ओळवायची काही गरज नाही. साधकानं पाठीमागे लागावं. तुम्ही लोकांच्या पाठीमागे लागू नका. म्हणजे लोकांना तुम्ही झुडकारू नका, पण तुमच्याकडे लोकांनी यायला पाहिजे. म्हणजे त्याने स्वतःहून उद्धारासाठी यायला पाहिजे महाराज. त्याने म्हणले चल आता अश्वत्थामा दूध पिऊया. आमची आई रोज देते म्हणजे मी पितोय का दूध? अरे येड्या म्हणजे तुझी आई दूध कुठलं देईल? तुझ्या घरात गाय नाही काय नाही. नाही नाही आमची आई मला रोज देते. ठीक आहे म्हणजे घरात गेल्यावर तुझं पी, पण आज माझ्या प्रेमापोटी तू पी म्हटली. त्याने आपल्या गाईचं दूध काढलं आणि दिलं त्याच्या हातात. आता घरात जाऊन पिल म्हणता नाही प्यायचं. का पिणार नाही? खरं दूध काढायचं. तसं जीवाला जर महाराज स्वतःचं आत्मस्वरूप जर कळालं महाराज
तर विषयाकडे तुम्ही डुकून बघणार नाही. आणि याच्यासाठी विवेकाची अत्यंतिक गरज आहे महाराज. विवेकाचं स्वरूप सांगताना सांगितलंय महाराज, आत्मा अविनाशी क्रियारहित असून तदव्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे असा ज्याचा निश्चय होतो त्याला विवेक म्हटले महाराज. आणि म्हणून हा विवेक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग जाणतेने गुरु भजी महाराज. जाणतेने गुरु भजी. आता जाणता कोण म्हणून झालं आपलं पुरता. कारण का एका शब्दावर मग निमक प्रवचन होतंय महाराज. लक्षात ठेवायचं. ती प्रमाण पुष्कळ देता येतात. पण काय आहे, सिद्धांतासाठी दृष्टांत किती असावेत? 1-2 पोषक असावेत. सिद्धांत थोडा आणि दृष्टांताचा 4 पानं जातात आमची. पुढे सिद्धांत काय सांगायचा मला? सिद्धांताला महत्व द्या आणि सिद्धांत पटवू देण्यासाठी 1-2-4 ओळींचा, ते बी का प्रामाणिक. तुकोबारांचं इथं मनोगत आहे, ज्ञानोबारांचं इथं मनोगत आहे. हे तुम्हाला जाऊन द्यावं लागणार. कारण का तुमचं आमचं कोण ऐकणार नाही आणि आपलं सांगूच नाही महाराज. मोडकं तोडकं असून दे महाराज. संतांचं जे काय आहे तेच जीवापातर पोचवून आपलं कर्तव्य आहे महाराज. कारण का मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता. कोठे काय महाराज? एक लक्षात ठेवा दादा, संसारातला गुंताडा पडला तर एका जन्माचा आहे. तुमची बिराड वारलं लगीन दुसरं करून देतील, जनावर वारलं घेऊन देतील, काय आजाराला 4 पैसे घालून तुम्हाला धड करून देतील, पण जन्म मरणात तुम्हाला सोडणार नाही. आणि खरा गुंताडा कोणता आहे तर जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं. खरं दुखणं हे आहे महाराज. आणि हे दुखणं ज्याला कळलंय महाराज, किती वेळा जन्म यावे किती व्हावं फजिती म्हणून या. आता म्हणून हा शब्द इथं लावायचा. म्हणून जाणते गुरु भजीचे, किती वेळा जन्म यावे किती व्हावं फजिती म्हणून या जीव घ्याला शरण गेला विठोशी. किती वेळा जन्म, कितवा जन्म तुमचा दादा? नाव सांगा तुमचा, सांगा बरे. शेट कितवं बारशापासनं गणित नाही जी दातारा. आणि एक येऊन कोटी फेरा आणि मग मनुष्य वारा लागत असतो महाराज. आणि मनुष्य जन्मचा तुम्हाला परमार्थ करायला योग्य आहे महाराज. इतर येऊन तुम्हाला करता येत नाही. आहार, भय, मैथून, निद्रा सर्व धर्म समान आहेत महाराज. पण मनुष्य आणि ते प्राण भोग प्रधान आहे. आल्याला भोग भोगायचा आणि निघून जायचं. तिथं मी आणि माझं नाही. पण मनुष्याचा जन्म जो आहे महाराज तो ज्ञान प्रधान आहे. तुम्हाला भगवंताने एक बुद्धी दिली आहे, त्याच्यात विवेक नावाचा घटक दिलेला आहे महाराज. आणि सारासार विचार करणारी बुद्धी आहे महाराज. सार काय आहे असार काय आहे अशी करणारी जी आहे बुद्धी ती मनुष्य जन्मातच मिळाली आहे. म्हणून जाणते गुरु भजी. एक कळलं ज्याला ना, आता तुम्हाला तुमच्या या बंधनातून निघायचं आहे, जन्ममरणातून निघायचं ना, तर तुम्ही त्या सद्गुरूला शरण जा. जाणतात आहे तो कोण बघूया आपण. म्हणून जाणते कोण महाराज? तर एक लक्षात ठेवा, आपल्या मनुष्य जीवनात त्या मनुष्य याच्यात प्राण्यात 4 वर्ग केलेत महाराज. पामर आहे, विषय आहे, जिज्ञासू आहे आणि ज्ञानी आहे. पामर खाल्लं पिलं बस म्हणतोय, तुमचं देव नाही, धर्म नाही, कुठलं मर्दांच्या खाल्लं पिलं तेवढं आलं. उद्या कोणी बघितलंय म्हणतंय मेलं की गेलं. काय खाऊस वाटेल ते खावा, पिऊस वाटेल ते प्या, मजा करूस वाटेल ते करा. हे पामरांचं आहे महाराज. आता इथं जे विषय आहेत ते महाराज यज्ञयागादी चांगली क्रिया करतात आणि स्वर्गाची इच्छा करतात. लक्षात ठेवायचं. किंवा इथं देखील देवदेव करायचं महाराज, पण काहीतरी संसारातलं मागायसाठी. धनांदेवी पुत्रांदेवी सकाम म्हणायचं त्याला. सकामता आहे त्याच्यात. आणि म्हणून तोही महाराज इथला अधिकारी नाही. मुक्ताचा काय प्रश्नच नाही, मुक्त झालेला आहे. त्याला तुमचं शास्त्र असून दे नसून दे, गुरु असून दे नाहीतर नसून दे, त्याला हे सगळं सद्गुरू झालेलं आहे. आता त्याला आणि गुरु काय, तो वेगळा राहिलेलाच नाही महाराज. संपूर्ण विश्वस्तू झालेला आहे महाराज. त्याला सद्गुरूची गरज काय महाराज. पण मधलं जे एक आहे जिज्ञासू, साधक, मुमुक्षू, मोक्षाची जिला इच्छा आहे तो घेतला अधिकार आहे महाराज. जाणता आहे महाराज. आता मोक्षाची इच्छा यायला त्याची पूर्व पाठीमागली पूर्वभूमिका तयार व्हायला पाहिजे महाराज.
3 दोष आहेत आपल्याकडं. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे महाराज. आवरण दोष पहिला कळणं गरजेचं आहे दादा. किती जणांनी कळलं असेल मला काय माहिती नाही, कळलेलं नाही असंही मला म्हणत नाही, पण बहुतांशी लोक अजून तिथंच आहेत. आणि तो कळला तर ठीक आहे, आणि तो ससा कळत नाही मला. संतांच्या चरणी जाऊन तुम्हाला कळून घ्यावा लागणार आहे मला. कारण का आवरण दोषानंतर हे 2 दोष निर्माण झालेले आहेत. मल आणि विक्षेप. आवरण दोष अगोदर पहिला आहे, म्हणजे माझं सच्चिदानंद स्वरूप कळलेलं नाही, आनंद हे स्वरूप आपल्याला कळलेलं नाही, आणि म्हणून आणि त्याच्या अज्ञानामुळे हे संसार भासायला लागलाय, हे न कळल्यामुळे. हे त्याच्यातलं पहिलं सूत्र आहे. वस्तुरूपाने न कळल्यामुळं तिथं अध्यास झाला. शंकराचार्यांना का महत्व दिले महाराज, तर आता तो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्र लिहित असताना पहिलं महाराज शंकराचार्यांनी जर कुठलं कार्य केलं असेल तर अनुबंध चतुष्टी गाठली महाराज. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि त्यांचा संबंध महाराज. आणि अधिकाराकडं लक्ष असणं आपलं दादा कर्तव्य आहे महाराज. परमार्थ क्षेत्रात तुम्हाला अधिकार संपन्न करून घेणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे महाराज. अधिकारीतला कोण आता या जन्मी किंवा पूर्वजन्मी ज्यानं निष्काम कर्म उपासना केली आहे आणि आवरण कळालेलं आहे, मलनिविक्षेप गेलेला आहे, आणि संतांच्या संगतीत राहून विवेक, वैराग्य, समाधी, षटक, शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा आणि मुमुक्षुत्व ही ज्याच्याकडे सामुग्री आहे महाराज, तो इथला जाणते गुरु भुर्जीजी महाराज. तो जाणताय महाराज. कारण का हे शास्त्र पेलायला पाठीमाले हे 2 दोष जावावेच लागतात महाराज. मलदोष असला त्याला जरी इथं आणून बसविल असा तर ते पेंगतय. आले की त्याला डोळा लागतो, इथं घरात झोप लागत नाही. पण काय माणसांना कीर्तनात आलं की डुलकी आलीच त्यास, घरात गोळी खाली तरी झोप लागत नाही. मग ते आम्हाला विचारतात, महाराज आम्हाला झोप लागत नाही, काय करावं, आमच्या कीर्तनला या. गोळी खायची काय गरज नाही, बसला की डोळा लागतो. तमोगुण आहे महाराज, तमोगुण कार्य करतो महाराज. आणि हे गुण तुम्हाला मातीत घालतात महाराज. गुन्हा अतीत होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून याला निष्काम कर्म तुमचं झालं पाहिजे. देवळात तुमची सेवा आहे ना, निष्काम बुद्धीने सेवा व्हायला पाहिजे. पंढरीची वारी असू दे, भजन असू दे, पूजन असू दे, काय असू दे, व्रत वैकुल्य जेवढं काय करायचं आहे देवाची या चाडी आळवावे. देवासाठी म्हणून करायचं. निष्काम बुद्धीने जर केलं आपण तर मला दोष लागतो मला. कारण का ईश्वर सेवेला आणि संत सेवेला फल आहे. संसाराची सेवा तुम्ही करा, तुम्हाला काय सोडायला सांगितलेलं नाही. संसार सोडायचा नाही, संसारातली आसक्ती काढायची आहे महाराज. काय लोक घरातला संसार सोडतात आणि देवळातून संसार मांडतात. एक रेड धुवून टाकायची आणि दुसरी अंगाला भाकायची महाराज. म्हणजे देवळात येऊ नये, व्यवहार करू नये असं म्हटलंय काय नाही म्हणत. पण तिथली आसक्ती सोडायची आणि माझ्याच ताब्यात केली पाहिजे. म्हणजे काय सगळ्याकडे देऊ नये असं नाही महाराज. व्यवहारी चांगला चालायला पाहिजे, पण मी तिथलं काढून टाका. घातक काय बघा, मी यातला कोणतरी आहे हे कळणं अत्यंतिक गरज आहे महाराज. म्हणून तरी ज्ञानोबारायांनी सरळ सांगितले, मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तींचा. पहिलं तुम्ही कोण आहे महाराज हे कळवून घ्या महाराज. मलदोष घालवणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. त्याच्यापुढे विक्षेप दोष आहे महाराज. शीत जरी येऊन बसला, घरातनं आली आहे ती कुलूप घातले का नाही काय की तिकडे लक्ष असते. आला दिशाला प्रपंचाला, पण माझ्या पाठीमध्ये बायको बी आली हो, तिने कुलूप घातलंय का नाही का की हे त्याचं चिंतन असतंय. आता प्रवचन ऐकल का ती करेल. कारण का आपल्या अंतःकरणवृत्तीचा बुद्धीचा असा एक नियम आहे दादा, एकाच कालात एकाच विषयाला ग्रहण करते महाराज. म्हणून आपल्या परमार्थ क्षेत्रात वृत्ती व्याप्तीला अत्यंतिक महत्व दिले आहे महाराज. म्हणून दादा तुमच्या समोर बोलायला मला नको वाटतंय, मोठी माणसं आहेसा, पण मी प्रेमापोटी सांगतोय. मी सेवा म्हणून करतो आणि सेवा म्हणूनच करत राहणार. तुमचे दास्यत्व म्हणून करतो.
लक्षात ठेवा. दास्यत्व म्हणून करत राहणार, पण जो अहंकार आहे तो सदा नाचवतो महाराज. अतिशय घातक ठरलाय आणि सगळ्याला तो घातक आहे महाराज. म्हणून विक्षेप दोष घालवणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का विक्षेप चंचलता असतो महाराज, विषयाची आसक्ती असते हो, दुसरं काय. मग आता हे का दोष झाले तर स्वरूपाचं अज्ञान आहे म्हणून. नाहीतर सुख जे आपलं स्वरूप आहे ते नकळल्यामुळं आणि ते का भासालेलं हे नकळल्यामुळं. दोरीवरचा सर्प दोरीच्या अज्ञानानं भासतोय हे नकळल्यामुळे सत्य वाटतो महाराज. तसं तुमच्या स्वरूपामुळं, तुम्हाला आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं आत्मा मी आहे न कळलं आणि देहाला तुम्ही मी म्हणायला लागलाय. तर हे संबंधानं बायको का आत्मसंबंधानं, कोणा संबंधानं? आत्म्याला काही संबंधच नाही कोणाचा. मग तुम्ही देह ठरता काय बघा. आबाने कल 3 देहाचा निराश केलाय म्हणे, स्थूल सूक्ष्म कारण. हा बरोबर आहे लोक. तर हा देह आपला ठरत नाही महाराज. हे पंचमहाभूताचं पंचीकरण आहे महाराज. आणि ते अज्ञानामुळे आपल्याला वाटायला मी हे, त्यालाच आवरण म्हटले महाराज. लक्षात ठेवायचं. आता ते ज्याला कळायला पाठीमाग जाणता कोण, हे सगळं बाबा सद्गुरूशिवाय आपल्याला कळत नाही. कारण का अनेक जन्म झाले पण आपलं दुःख निवृत्त झालेलं नाही आणि सुख प्राप्त झालेलं नाही महाराज. मग दुःखाचं कारण आहे हे कळणं अत्यंत गरज आहे. आपण कार्यात कुठेतरी उलटापलटी करतो दुःख निवृत्तीसाठी आणि सुखाच्या प्राप्तीसाठी विषयातली आपली वृत्ती निघाली महाराज. म्हणून तरी सांगितले महाराज, विषय उडी भुलिले जीव आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायण भाव पाहुणी ठाव नरे. तुमच्या आमची विषयाकडे धाव आहे सुखासाठी महाराज. विषय उडी भुलिले जीव आता कोण यांची करेल कीव महाराज, सांगून ऐकत नाहीत. नुपजे नारायणी भाव, देवाबद्दल प्रेम उत्पन्न होईना झालंय, भाव उत्पन्न होईना झालाय. पाहुणी ठाव नरदेह, मनुष्य जन्म मिळाला तुम्हाला ईश्वर प्राप्तीसाठी महाराज, पण तोही अजून आपल्याला कळालेला नाही महाराज. मनुष्य जन्म कळाला अत्यंत महत्व आहे महाराज. म्हणून या विश्वात 3 गोष्टी कठीण सांगितल्या जातात महाराज. मनुष्य जन्म, मुमुक्षुत्व आणि महापुरुष भेटणं अतिशय कठीण आहे. म्हणून जाणते गुरु भजीजे. आता हा अधिकारी झाला महाराज. विषय आपला काय आहे बघूया. अनुबंध चतुष्टय विषय जगन्मिथ्या, ब्रह्मसत्य आणि जीवब्रह्म ऐक्य हा आपला विषय आहे महाराज. जगन्मिथ्या कायम लक्षात ठेवायचं. जगन्मिथ्या, ब्रह्मसत्य, जीवब्रह्म ऐक्य हा आपला विषय आहे. आणि फळ काय याला, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. तुम्हाला सुख पाहिजे आहे ना, मग संतांना शरण जावा तुम्ही. कारण का सुखदाते तेच आहेत महाराज. या भाऊबंधांना काढणारे सद्गुरूच आहे महाराज. सद्गुरू सारखा असता पाठीरा का इतरा चाले का कोण करी, राजा याची कांता काय भीक मागे, मनाची या दोघे सिद्धी पाविल. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उदरिलो गुरु कृपे महाराज. ज्ञानोबा आहे तुम्हा मला सद्गुरूला शरण जावं म्हणतात. ज्ञानोबा आहे कोण आहेत माहिती आहे? कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप, दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. असे ज्ञानोबा आहे असणारे महाराज. केवढं गुरुवर प्रेम आहे बघा तुम्ही. 13 वाद्या उलगडा. खरं जर कुणाला कळलं असेल सद्गुरू तर ज्ञानोबा यांना कळलं. आम्हाला कळले असं वाटतंय महाराज, पण अजून खरं कळलेलं नाही महाराज. कारण का गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अतिदर्शन महाराज. सद्गुरूशिवाय तुम्हाला हे धावणारा कोड कोण? रवी दीप हिरा लावी ती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. रवी सूर्य आहे, दीप हाय, हिरा प्रकाशमान आहेत पदार्थ, पण तुम्हाला हे जड पदार्थ धावतात किंवा देखणे म्हणजे तुमच्या दृष्टीला दिसते ती धावतात. पण अदृश्य एक जी वस्तू आहे महाराज,
त्यांचं दर्शन संतांच्या अखंडच होतं महाराज. आणि ते जोपर्यंत दर्शन होत नाही महाराज तोपर्यंत आमच्या ठिकाणची भीक मागायची थांबत नाही. सुखासाठी सुखासाठी आपण भिकारी झालो महाराज. या पोटा कारणेगा झालो पांगिला जना नसरेचे माय बाप भिके नाही खंडना पुढारे म्हणती एक तया नाही करुणा स्वान हे पाठी लागे अशा भाऊ दारुणा महाराज. स्वान म्हणजे वासना अनेक जन्माची आहे महाराज, ती एका जन्माची नाही महाराज. आणि ती निवृत्त व्हायची असेल तर या जन्माला मरणाला कारण काय ते कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. दुःख जर तुम्हाला निवृत्त करायचं असेल तर दुःखाला कारण काय ते कळवून घेणं गरजेचं आहे महाराज. वर्ण झाड किती बी तोडा महाराज खाली काकुळ्या फुटत्या, बरोबर आहे. आणि त्याचं मुळासकट काढलं तर म्हणून तरी सांगितलं बीज भाजून केली आम्हा जन्म मरण नाही महाराज. आणि ते मूळ काढणारे सद्गुरू आहेत महाराज. म्हणून दुःख निवृत्त करायचं असेल सुख प्राप्ती करून घ्यायची असेल ही ज्याला इच्छा असेल तोच इथला अधिकारी आहे. म्हणून जाणते गुरु भजीजे. आता अधिकारी विषय प्रयोजन आता त्यांचा संबंध ठरलेला आहे महाराज. अधिकारी असतो तो त्याचा कृत्य भाव संबंध असतो. म्हणजे तो अभ्यास करतो त्याचं कर्तव्य आहे अभ्यास तो करतोच. अभ्यास करतो म्हणून त्याला प्राप्त भाव संबंध ठरतोच महाराज. म्हणजे अधिकारी जर असेल त्याला फल हे मिळतंच महाराज. आणि जन्यजनक भाव सद्गुरूला का भजायचा पण सद्गुरू हे जन्य आहेत आणि ज्ञान हे त्याचं जनक आहे. लक्षात ठेवायचं. इथं थोडं ते लावायचं आपण. आता तिथं ग्रंथ हा जन्य आहे म्हणजे विचारसागराच्या इथे आलेला आहे किंवा कुठलाही ग्रंथ तो ग्रंथ हा जन्य आहे आणि ज्ञान ते ग्रंथ देणार आहे. जन्य काय जनक ग्रंथ आहे आणि जन्य काय ज्ञान आहे. तसं इथं सद्गुरू काय मानायचे जनक मानायचे जन्यजनक भाव. आणि आपल्याला मोक्ष देणारे ते कोण जन्य मागाय ज्ञान देणारे जन्य मानायचं. जन्यजनक भाव तिथं संबंध जोडायचा मला. म्हणजे जाणतेने गुरु भजेचे त्याने कृतिकार्य व्हायचे मूळ सिंचन स्वजे शाखा पल्लव संतोष इथे महाराज. किती जन्माचा बंध आहे अनाधिकाराचा. आवरण दोष कळलाय का आपल्याला. अज्ञान कळले काय. अज्ञान नावाचा घटक कळला का आपल्याला. अहो आपल्याला अज्ञानाचा अज्ञान आहे. आपल्याला अज्ञानाचा आपण डबल ग्रॅज्युएट आहोत. अज्ञानाचंही आपल्याला अज्ञान आहे आणि अज्ञानाचं त्याला ज्ञान झालं ना त्याला साधक म्हणायचं. तू जिज्ञासू आहेस ना त्या अज्ञान निवृत्तीसाठी तो जातो महाराज. लक्षात ठेवायचं. इथला अधिकारीची एक वेगळा आहे. हा अधिकारी यायला इथं महाराज अनेक जन्म घालावे लागतात महाराज. मग तुम्ही इकडं कर्म करा उपासना करा योग करा ध्यानधारणा करा सगळी साधनं तिथं पाळतात आहेत. ज्ञानासाठी सगळी साधनं आहेत. आणि ज्ञानापत्र आलं ना तिथनं पुढं सद्गुरूचं कार्य आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपला अधिकार सिद्ध होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. इथला अधिकारी जाणता कोण आहे मलविक्षेप गेलेला आवरण आहे कळल्याला, बरोबर आहे. आता तो इथला अधिकारी आवरण निवृत्तीसाठी विवेकाला विवेकातूनच आलेलं वैराग्य. विवेक कशाला म्हणतात. आत्मा अविनाशी क्रियारहित असून तदव्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे. म्हणजे आत्मा तेवढा सत्य आहे अविनाशी आहे त्याचा कधी नाश होणार नाही. आणि बाकी सगळं दिसणार आहे विनाशी चंचल आहे नाश पावणार आहे. कालचा देह आमचा नाही पाण्यात उतरता वासच उतरता नाही. आता बदलायला लागले हळूहळू बदलत जाते. तरण होते का आता म्हातार होते बदलत जाते. आम्ही तरण व्हायचा प्रयत्न करतोय हो तर पांढरकी झालं तर काळं करायचं. पण वयात काय बदल याचा स्वभाव नाश आहे ना. म्हणजे हे नाश पावणार. आत्मा तेवढा एक सत्य आहे महाराज. आणि सगळं काय आहे विनाशी चंचल आहे स्थिर नाही महाराज. वाहत आहे जाणार आहे महाराज. याला विवेक म्हणतात महाराज. म्हणजे विषयातले दोष कळालेले असतात महाराज. विषयातले दोष कळाले तर त्याचा त्याग होतो महाराज. आणि विषयाचा त्याग करणे याचं नाव वैराग्य आहे. नुसतं विषय टाकून चालत नाहीत. हिता सोडशीला माणसाच्या वगैरे पिणार नाहीचा खाणार नाहीचा आणि कुठंतरी जाऊन
म्हणजे त्याचे दोष काढायला पाहिजेत, आणि दोष करून जर त्याचा त्याग झाला तर त्याला वैरागी म्हणतात. 20 रांधली या रस सोय. तुम्ही 8 दिवसाचा उपवास यायचा आणि जेवाय बसलायचा, पण त्याच्यात विष काढलेलं आहे, कळाले तुम्हाला त्यात विष आहे, जीवशीला दादा जेवणार नाही महाराज. 20 रांधली या सोय जेवणारा ठाऊक किंवा ताटाची सांडून या जिया परी तैशे संसार समजता जाणे जे अन्य तिथा ते वैरागी दौडिता पाठी लागली. संसार अनित्य आहे महाराज. तैशे संसारा या समजता जाणे जे अन्य तिथा ते वैरागी दौडिता पाठी लागली. कारण का संसार जिथल्या तिथंच आहे, पण संसाराने किती खाली माणसं. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तो. आपण जाणार का नाही एक दिवस. संसार म्हणजे जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं. महाराज हे राटगाडी चालूच आहे महाराज. जन्माला यायचं आणि मरायचं. प्रत्येकाला मरण नको आहे. सगळ्यात भीती कसली आहे नाव सांगा. मृत्यूची आहे महाराज. पण ज्याचं बारसं झालंय त्याचं 12वं होणारच महाराज. अरे जन्माला आलाय, हा देह आलाय ना घेऊन, देह घेऊन जाणार आहे. कारण का देहाचं येणं जाणं ठरलेलं आहे महाराज. देह काळाच आहे महाराज. तुका आमचा आहे तुमचा, त्याने उसना दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, आम्ही भोजना म्हटले. त्यानं ही सामुग्री दिली आहे तुम्हाला मुक्त होण्यासाठी महाराज. म्हणजे देवाने आपल्यावर महान मोठे उपकार केलेत महाराज. हा मनुष्य देह मिळणं फार कठीण आहे महाराज. कारण का मनुष्य जन्म प्राप्त व्हायला महाराज पाप पुण्य समान व्हावं लागतं महाराज. अधिक पाप झालं नुन्य कमी झालं पशुपक्षी होतो महाराज. अधिक पुण्य झालं नुन्य पाप झालं देवलोकाला जातो, तिथं भजन पूजन नाही. पुण्य जाऊन भोगायचं आणि परत खाली पुण्याची पावटी सरे, सगळ्याची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका महाराज. म्हणून निष्काम कर्माला पुण्याला अत्यंतिक महत्व आहे महाराज. सद्गुरू कोणाला भेटतो महाराज? ज्याच्या पदरात निष्काम गाठूड आहे महाराज. निष्काम पुण्याची ज्याच्याकडे सामुग्री आहे महाराज. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख त्याचा, आज संत चरण पावलो, आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कुंदाटले पुढे परब्रह्म सावळे महाराज. म्हणून तुम्हाला जर खरोखर सद्गुरूची भेट व्हायची असेल तर निष्काम कर्म, निष्काम उपासना होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. नाहीतर वर तरी जातो आणि खाली, आणि मग हे करता येते ते मनुष्य घरी जातं. कारण का भगवंतानं तशी सामुग्री दिली आहे. दिली इंद्रिय, हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जोपन भव दुःख, सगळी सामुग्री दिली आहे का नाही. समजा केवढे केलं असतं, काय केलं असतं तुम्ही त्या देवावर, काय केलं असतं. शितू कुणाला तरी काहीतरी करू महाराज, पण देवाला कोण हात घालणार आणि घालणं शक्य नाही महाराज. आणि देवही तुम्हाला काय करत नाही महाराज. कारण का तो सृष्टीचा करता जो आहे ना, प्राणी कर्म सापेक्ष आहे महाराज. तुमचं आमचं जसं कर्म असेल तसं भोगवून देण्यासाठी सामुग्री घेऊन लावून देतो महाराज. म्हणून त्याच्याकडे वैषम्याने नैगुण्याने हे 2 दोष येत नाहीत महाराज. फक्त एवढंच करायचं, त्यानं आपल्याला सुटसुटीत देह दिलेला आहे, चांगला दिलेला आहे, संत संघ घडलेला आहे महाराज. त्या संगतीतनं आपण काय मिळवायचं हे येतं तरी ठरवायचं महाराज. शिथं तुम्ही स्वतंत्र आहे महाराज. देवळात आलाय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. हिथं येऊन काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. बरोबर आहे. देवाची सेवा करायची का हिथंच आणि काहीतरी करायचं हे तुमच्या हातात आलं महाराज. सेवेलाही फळ आहे आणि त्यालाही फळ आहे महाराज. कुठलीही क्रिया तुमची निष्फळ होत नाही. म्हणून इथं तुम्ही स्वतंत्र आहे महाराज. भगवंतानं तुम्हाला स्वतंत्र दिले महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे कळवून घेणारा साधक अत्यंतिक महत्वाचा आहे महाराज. पण सद्गुरूची जर भेट व्हायची असेल तर तुम्हाला संतांची भेट व्हायला पाहिजे, तर विवेक जागा होतो. आणि विवेकातनं जर या दोष कळाले तर त्याचा त्याग होतो महाराज. या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या
भोगाच्या त्यागाच्या इच्छेस म्हटले, त्यागाला नाही. आणि अनुकूलाचा त्याग सांगितलाय, प्रतिकूलाचा त्याग सांगाय नाही. भांडखोर बायको असली तरी तिचा त्याग कर म्हणायची गरज नाही. घरातनं पळूनच येतंय महाराज. कुठं ऐकत बसायचं, देवळाकडे जाऊन बसूया म्हणते तासभर. दिलाच्या तर पिऊया नाही तर राहलं तिकडे, पण हिची कटकट तरी नको. आणि अनुकूल काय करते, तुम्हाला प्रतिबंध करते महाराज. कुठं निघालायचा पावसातनं, आजच्या दिवस राहिलं तर चालतंय, वेळ फुकडी गेली का नाही आपली वेळ. म्हणून अनुकूलाचा त्याग सांगितलाय, कारण का अनुकूल हिथं एक भाव तयार करतं. लक्षात ठेवा, अनुकूल तुमचा जर भावासारखं झालं तर तुम्हाला मोहात पाडतं, आणि विरोध झालं तर द्वेष निर्माण करतं. ममता जर निर्माण करतं, द्वेष निर्माण करतं महाराज. बरोबर आहे काय? म्हणून अनुकूलाचा त्याग सांगितलाय. योगा शास्त्राने काय त्याग सांगितलाय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत परमार्थाचं फल मिळत नाही. तुम्ही आम्ही करतो परमार्थ महाराज, पण खरं इकडे जर शास्त्राने विचार केला असेल, संतांनी विचार केला असेल, तर तो फलाकडे विचार केलेला आहे. कारण का साधक फल मिळवून त्याच्या पदरात पडावं, देवाची देखील कळवळ आहे, संतांची तरी आहेच महाराज. म्हणून तरी 80 कळवळ्याची जाती घातली महाराज. खरी लाभावी प्रीती. आई वडील देखील आमचे प्रेम करतात, हो, बायका पोरं सगळी प्रेम करतात, पण लाभावी ना नाही हो, स्वार्थापोटी करतात. अरे जोरी चरण गा तोरी म्हणती माझा माझा, मानती लहान थोर दे सुखाची या काजा, मावळीले इंद्रियाला बाबुलाचा म्हणतात. जोरी आणून देतात तोरी आमच्या मालकासारखा मालक नाही म्हणतात, आणि द्यायचं बंद झालं की त्याला तर म्हणते बाबुल भाऊ आला बघा. म्हातारपण आलं की, पण संत तसे म्हणत नाहीत महाराज. कळवळ आहे त्यांच्या पुढी, कारण का दया हे त्यांचं भांडवल आहे. संतांचं दया हेच भांडवल आहे, नाहीतर त्यांना कुठली उपाधी लावता येत नाही महाराज. निरुपाधी काय महाराज. पण ही खोल घेऊन तुमच्या आमच्या जे बुडत यायचं ना, न रे कळवळा येतो कळवळा म्हणून जाणते गुरु भजीजी महाराज. कारण का हे संताकडनी खात आहे. मग तुम्हाला विवेकातनं वैरागी जर आलं तर त्याचा त्याग म्हणजे घरदार सोडायचं नाही, ते प्रारब्ध आहे. हो हे बघा दादा, गंध वाकडा झालेला पुसता येईल, लावता येईल. कपाळ वाकडा असलं तर बायको भांडकुरे म्हणून टाकता येत नाही, तिचं ममत्व काढून टाकायचं. कारण का पाठीमागल्या जन्मातनं घेऊन आलोय ते तुम्हाला आम्ही प्रारब्ध घेऊन आलोय की नाही, ती तुमच्याच पदरात का पडली हो? अहो तुमचं प्रारब्ध होतं म्हणून. म्हणजे तुम्ही येतानाच तिला घेऊन आलाय, बायका पोरं काय असत, तुमचे जे भोग आहे दादा ते तुम्ही येताना घेऊन आलाय. म्हणून ते टाकायचं नाही, फक्त त्यावेळी आसक्ती टाकायची. कारण का आसक्ती तुम्हाला बाटती महाराज. म्हणून संसारी असावे असूनही नसावे म्हटले. संसारात दिसायचं म्हणून भगवंतानं सांगले, ते वर्तत दिसती देही देही ना माझ्या ठाई, मी समग्र असता यांचे हृदय महाराज. ते तुम्हाला दिसतात संसारात, पण असतात देवात. त्यांच्या संसारात देव असतो आणि आमच्या देवात संसार असतो महाराज. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन, आणि आमचा पंढरपुराचा विषयच असतो महाराज. इथनं पंढरपुराला गेला की पाणी आलंय काय, तोड आली काय, मशीन धार दिली काय, हे चालू असते महाराज. आपण कुठं आहे आणि विचारतोय काय, इथली माणसं म्हणजे आता दर्शनाला गेली असतील, पाळीत असतील. आमच्या माणसांचं दर्शन शिकली पंढरपुरात आणि पंढरपुरातली गावात. काय चाललंय महाराज, काय होणार नाव सांगा मारून. अशा किती जरा घातले तर होईल महाराज, होणं शक्य नाही महाराज. म्हणून सद्गुरूला आपल्या जीवनात अत्यंतिक गरज आहे महाराज. कारण का ते घडवतात आपल्याला महाराज. आपल्याला जीव जशा कळलेला नाही, साधन करतोय आपण महाराज, पण साधे साधन भाव कळलेला नाही महाराज. दुःख निवृत्त करावं वाटतं महाराज, पण कार्यकारण भाव कळलेला नाही महाराज. ते सांगून देतात नाही, तेवढ्यासाठी ते अवतार तुम्हा धराया कर्ण उद्धराया जन जय महादोषी. हे बघा, संतांचं सोंग काढू नका, संतांचं ढास होऊया दादा, सेवक होऊया महाराज. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिह द्वंद्वाधिक दुराविले, ऐशेवर मोज जावी नारायणा, आंतरीच्या खुणा प्रगटोरी, बहु अवघड आहे संत भेटी, पर्याय जगल एकटी, करुणा केली महाराज.
सर्वात श्रेष्ठ कठीण जर काय तर संतांची भेट आहे महाराज. होत नाही महाराज. मग संतांची भेट घेण्यापेक्षा संतांच्या कृपेला पात्र होऊया दादा. आलं का लक्षात? त्यांच्या कृपेला आपण पात्र होऊया. त्याने होऊन तुमच्यावर कृपेला यायला पाहिजे महाराज. तुमच्या घरला चालत यायला पाहिजे महाराज. देव आणि संत महाराज. नामदेव रायाच्या पाठीमागे देव लागत होता महाराज का नाही? अर्जुनाच्या पाठीमागे देव लागला महाराज साधक म्हणून महाराज. सेवा होती महाराज. अर्जुनाचं कान केस कृष्ण कृष्ण म्हणत होतं. जनाबाईच्या शिनी आमची तोंड म्हणिनात की गा बाबा. देवळात आलं तरी फानच चालू असतात आमचं. काय सांगायचं दादा. यायचं देवळात आणि फोनातच बसायचं आपण. कुठेही जावा महाराज. हेच चालू आहे आमचं महाराज. आणि आता महाराज लोक तरी कशाने तयार झाल्यात महाराज? फोनातलं बघायचं आणि ते कॅसेट करायचं. ते बी कॅसेट आणि हे बी. आणि कॅसेट उधार होतोय पाहतोय. तुमचे दोष कशाने जायचे महाराज? तुम्ही सेवा करायला पाहिजे महाराज. हा परमार्थ वरल्या देहाचा नाही महाराज. अंतकरणाचा आहे देह महाराज. अंतकरण चतुर्थी जे आहे महाराज त्याला सूक्ष्म शरीर म्हटलंय महाराज. मन बुद्धी चित्त अहंकार. अंतकरण चतुष्ट आहे. सगळा संसार धर्मही त्याचाच आहे. आणि परमार्थ तरी कुणी करायचा महाराज? अंतकरणानंच करायचं महाराज. म्हणून अंतकरणाची शुद्धीकरण करणं म्हणजे मल विक्षेप घालवणं हे कर्तव्य आहे महाराज. त्याच्यासाठी हे सगळं सांगितले महाराज. वैराग्य कळलं का? या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस बायकोला ताणायची नाही. प्रेमही कमी करायचं नाही महाराज. पण आसक्ती ठेवायची नाही. त्यांची जबाबदारी तुम्हाला सांभाळावं लागणार आहे महाराज. पण मी आणि माझं तिथं ठेवायचं नाही. ममतेची लवड चवडी माते न पवती बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दूर. कारण का तुम्ही कुठनं आलाय? कुठनं आलाय तुम्ही? येतान शितो कुठनं आलाय? बरं कुठं जाणार? कधी जाणार? मग काय माहिती आहे नाव सांगा. आम्हाला माहिती नाही. हेही माहिती नाही महाराज. आजा कुणा गेला का नाही? पण बाबा गेलेत. कुणीकडे गेलेत? वैकुंठवाशी. 12व्या दिवशी लिहितो की नाही? वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी. का आबांचा फोन आला? आबाने फोन केला काय? तिथनं निरोप आला काय? मी वैकुंठात गेलोय बाबा, कैलासाला गेलोय, स्वर्गाला गेलोय. लावा नाव. मनान चाललंय का नाही? मनोमार्गी गेला तो जेथे. अरे काय मनान चाललंय महाराज? जर त्याची वासना असेल, बारक्या पोरावर जर लक्ष असेल, धन मिळवलेलं असेल, सप्त्याकडे दिले नसेल, पोरांनी खाऊ दिले नसेल, तसंच गठळ बांधून ठेवलं असेल, त्यावर जर नजर ठेवलेलं असेल, नागोबा तरी होतं नाही तरी पिशाचं तरी होतंय. आणि नागोबा होऊन जर बारक्या पोराचं कसं चाललंय बघायला घरात, तर आबाची पूजा होईल का नाही? आबा आल्यात म्हणून. हा आबाची पूजा होईल पण ठेंगड्यावर होणार. म्हणून वासनेचं बीज जे आहे महाराज ते खणून काढणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि म्हणून त्यातली वासना काढा तुम्ही. संसाराचं स्वरूप कळलं ना, त्याग होतो त्याचा महाराज. तसा त्याग होत नाही महाराज. म्हणून विवेकातलं वैराग्य असावं महाराज. क्षम पाहिजे आपल्या ठिकाणी. इकडे येताना मनात काही ठेवायचं नाही, एक देवच ठेवायचा. नाहीतर आपलं ठरलेलं असतं दादा येताना संकल्प 2च मिनिटात आलो बघ तोवर तयार करून ठेव. तिकडेच लक्ष असतंय. देवळाकडे आलो एवढंच वाटतं महाराज. आणि दम इंद्रियावर दम असावा. क्षम म्हणजे अंतकरणाचा निग्रह करणं. दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणं. श्रद्धा पाहिजे, अत्यंतिक महत्वाची आहे. सद्गुरु वचन आणि शास्त्र वचन याच्यावर अत्यंतिक श्रद्धा. का तर आमच्यात पी हळद आणि हू गोरी चालत नाही दादा. आमचा रोख मोक्ष आहे, उदार नाही, पण खसून घ्यावं लागणार आहे. याच देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा महाराज. म्हणून वेदांत्यांचं महान मोठं महाराज उपकार आहेत आपल्यावर. पण आम्हाला वेदांत शास्त्र नको आहे. गमतीच्या ऐकायला मिळाल्या बस. अरे आमचीच गंमत झाली आता. काळ्याचं पांढरं झालं, दात पडून गेलं, काय बोलायला नाही सगळं, नाकमुक गळू लागले, लाळ शिंबूड,
स्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड महाराज. आणि काय आता गंमत करायची राहिली महाराज. पण महाराज मुक्तीचा परमार्थ ऐकावा, मुक्तीचा परमार्थ ऐकावा महाराज. कारण का त्या या देहात ते मुक्त होता येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना यर्जारे चिरा पडे. श्रद्धेला अत्यंतिक महत्व आहे. अनेक जन्म घ्यावे लागतील दादा, एका जन्मात व्हायचं नाही. कारण का आहे या वस्तूंचा बाध करायचा, मिथ्यात्व निश्चय करायचा आणि मग नाही त्या वस्तूचं म्हणजे न दिसणाऱ्या वस्तूचं दर्शन घ्यायचं. नाही त्यानं न दिसणाऱ्या तर नाही ते म्हटलं की आणि आपत्ती येते महाराज. शून्यवाद तयार होतो महाराज. अदृश्य वस्तू जी आहे ना तिचं दर्शन घ्यायचं ते लवकर जात नाही महाराज. म्हणून याचं मिथ्यात्व करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि ते पटस्तूर त्यांच्यावर सुद्धा ठेवायचे महाराज आणि पटल्यावे ठेवायचे. पुढे जगावं लागतं महाराज जीवनमुक्त म्हणून. आणि त्यावेळी याच्याशी व्यवहार करून तुम्हाला जगावं लागणार आहे. व्यवहार करून त्याशी जगावं लागणार आहे. त्याला जीवनमुक्त म्हटलं आहे महाराज. म्हणून श्रद्धा असायला पाहिजे. उपरती उपरम काही संकट येऊन देत दादा परमार्थ करत असताना कष्ट वाचून सहन करणं, कुरकुर न करता. पाऊस किती बी पडू लागल, हरिपाठाला जायचं तर जायचं, कीर्तनाला जायचं तर जायचं, वारी करायची तर करायची, खायला मिळून देण्यात. आता काय महाराज वारीचं सोपं झालंय सोडा. आता वारीचं काय झालंय सोपं झालंय. काय मेनू करायचा विचारतात महाराज. आम्ही रे काय नाही 7 वर्षे बैलगाडीने वारी केली पायी तळाशीच्या दिंडीतनं. तळासकर महाराजांच्या बापू महाराजांच्या ह्याच्यातनं 7 वर्ष मला बैलगाडी माझी स्वतःची 7 वर्ष मिळाली. गाड्या सोडायच्या आणि बारड्या घेऊन जायचं खाड 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 वाजवीत पाणी हुडकायला. आणि मग तांदूळ चटणी मीठ ते सगळे एकाच टाकायचं आणि संध्याकाळी खायचं. 6-7ला गाड्या जायच्या तिथं महाराज. पाणी हुडकून आणायचं मग ते बघायचं, चटणी मीठ शिजवायचं, जळणाचं दगड उडकून आणायची, चुली पेटवायची आणि मग जेवण करायचं. काय काय होत असं पण आनंद वाटत होता मला. चिल्ला तरी रामकृष्णारी. हो संडासला बसलं तर रामकृष्णारीच म्हणत होतं ते. कारण का भजनातनंच जायत होतं का. आता दिंडी इथं हे इथं ते तिथं चाललंय. बरं चाललंय. अगोदर जाऊन त्या टेबलावर बसलेले असतात रामकृष्णारी. आम्ही दिंडी करून आलो म्हणतात. काय देवा चाललेलं आहे. किती वाऱ्या केल्या तर मुक्त होतील. रेल्वेचे डबा रोज जात्यात मुक्त होतील. मग आम्ही डबा आहे का काय आहे. अरे पावलाला रामकृष्णारी म्हणायला पाहिजे. रामकृष्णारी पाऊल टाकला तर एक यज्ञ तयार होतो महाराज. कायनं वाचन मनानं महाराज सेवा होती महाराज. खातोय लोकांच आपण, त्यांना काय द्यायला पाहिजे का नाही. तुम्हाला वाटतात का वाटतात नाव सांगा. पुण्य आहे तुमच्याकडे आहे म्हणून धुवून घेतात का काय घेतात. ते तुम्ही भजन म्हटलेलं असलं तर तुमच्या पदरातलं, नाहीतर पाठीमागलं बॅलन्स काढून द्यायला पाहिजे त्याला. मग तुम्ही ठणठणीत रिकाम राहणार का काय राहणार. वारी करून जर महाराज अधोगतीला जायचं असेल तर याच्यासारखं दुःख काय नाही महाराज. म्हणून शेवीची बैठक बसणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूची मग हृदय सद्गुरू जैने येता संसार म्हणून विवेक हा कायमचा जागा राहावा महाराज. आणि मग जाणते गुरु बजी जय महाराज. उपरती काही संकट आलं तरी महाराज देवळाकडे जायचं थांबायचं नाही महाराज. तितिक्षा त्यालाच म्हटले. समाधान समाधान अभ्यास करताना समाधान मिळतंय महाराज. ते सात्विक समाधान आहे. जेवढा तुम्हाला अभ्यास कळत जेवढं होईल जवळ जात आहे ना पहाट पुढत राहते महाराज. कारण का या अभ्यासानं या चिंतनानं तुम्ही आत्मस्वरूपाकडे वाटचाल होते महाराज. जेवढं तुमचं शास्त्र श्रवण होईल महाराज, शास्त्र चिंतन होईल महाराज, तेवढे चित्तातले दोष काय होतात कमी होतात महाराज. आणि वाटचाल चालते महाराज. आणि प्रकाशमान जो परमात्मा आहे, आनंद स्वरूप जो परमात्मा आहे महाराज, त्याच्याकडे आपली वाटचाल होते महाराज. पण या द्वारा निमित्त आहे ते निमित्तानं ते आनंद तुम्हाला भोगायला. त्याला ते सात्विक समाधान म्हटले. तेवढ्यावर थांबू नका. कारण का ते एकदा तुमच्या पदरात पडलं की महाराज तुम्हाला महाराज लोक तुम्हाला महाराज करतात. आमच्या महाराजासारखा महाराज नाही, आमच्या महाराजासारखा
महाराज नाही. मग तुमची पूजा करतील, तुमची मिरवणूक काढतील, तुमचे फोटो काढतील, तुम्हाला सत्कार काय पाहिजे ते करतील महाराज. आणि एक दिवस डबऱ्यात नेऊन, कारण का त्याला जर आपण नाही पात्र झालो तर दादा, म्हणून लोक काय करून द्यात. आपण सांभाळणं आपुली हिता जोशी जागता धन्य माता पिता. आता जागा म्हणजे इथं कोण माहिती आहे काय? साधण्याच्या ठिकाणी, साध्याच्या ठिकाणी जागा राहणं त्याला धन्य म्हणायचं महाराज. नाहीतर आपण जागा राहूच घे. आणि खरी जागृती ही नाही महाराज, हीच आमची दीर्घकालाची निद्रा आहे. तुम्हा मला जी आपली जागृती वाटते महाराज, ही जागृती नाही, हे दीर्घकालाचं स्वप्न आहे. पण स्वप्न आपल्याला कळालं नाही, याला सुस्वरूपाचा अज्ञानी निद्रा आहे आणि ते अनाधिकाराचे आहे. त्या स्वप्नातनं तुम्हाला जागा करायची गरज नाही. ते तुम्हाला प्रारब्ध तुमचं उठवतं, स्वप्नात तरी घाली होतं, नाही तर जागा तरी करतं महाराज. त्याच्यासाठी ब्रह्मज्ञानाची गरज नाही, गुरुची गरज नाही, शास्त्राची गरज. पण ती अविद्या निद्रा जी आहे त्यातनं जागृती करायला सद्गुरूची आत्यंतिक गरज आहे महाराज. आत्मस्वरूपाची जी निद्रा आहे ना ती अनाधिकाराची आहे आणि ती आपल्याला कळलेली नाही महाराज. म्हणून ही साधनं घेऊन सद्गुरूला शरण गेला की तिथनं पुढं श्रवण झालं सुरुवात. मी कोण आहे नेमकं सांगा आता. तिथं जाऊन सेवा करावी लागते महाराज. ते ज्ञानपैगा बरवे धनी म्हणी आता संत या भजावे सर्वस्वी ज्ञानाचा कुरुटा सेवा हा द्वारंटा स्वाधीन करी सुबडा ओळगुनी तनुमनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ महाराज. कारण का सेवेला फळ आहे महाराज. सेवेनं अंतकरणाची स्थिती एक तयार होती महाराज. मशागत केलेल्यातलं बघा अंकुर आणि काय कल वलपाट नांगरलाय वलपाटा पाठोपाठने पाठीमाठ कुरे तलवीन ते सगळं संकट. तसंच आमचं सगळं आहे महाराज. उठायचं, कोणतरी निघाला पंढरपूरला जायचं, तिकडनं येऊन ठेवायचं, पुढल्या वारीला जायचं. वारी तेवढी करून आलोय म्हणायचं मला. वर्षभर तिकडे बघायचं. आमचं पारायणचं असं चालू आहे की 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण करायचं, नेऊन झाकून ठेवायची आणि पुढल्या पारायणला विचारायचं बायकोला कुठं आहे ज्ञानेश्वरी, पारायण जवळ आलंय, हा बघूया हुडकूया म्हणजे. आता काय व्हायचं इथं नाव सांगा बघू. अंतकरणाची जर मशागत व्हायची असेल तर सेवा करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. श्रवण व्हायला पाहिजे महाराज. आपल्याला श्रवणाला अत्यंतिक गरज आहे महाराज. श्रवण करत असताना षडलिंगपूर्वक श्रवण व्हायला पाहिजे. अभ्यास उपक्रमोपसंहार त्याची एक वाक्यता हे पहिलं आहे महाराज लिंग. अभ्यास दुसरं लिंग आहे. तुमचं अपूर्वता तिसरं लिंग आहे. फल चौथं लिंग आहे. उपपत्ती आणि अर्थवाद पुढची 2 लिंग आहेत. आता पहिलं उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता यायला पाहिजे. जिथं उपसंहार केलाय उपक्रम केलाय तिथं उपसंहाराला यायला पाहिजे महाराज. महत्वाचं आहे महाराज. मध्ये मग तुम्हाला काय त्या सिद्धांत पटवायसाठी 1-2 तुम्ही दृष्टांत दिले तर चालते महाराज, पण विषय सुटता कामा नाही महाराज. आणि अभ्यास का सांगितला तर हे महाराज जाता जाता महाराज आपल्याला स्थायी होत नाही. ऐकले असं कळतंय, वाटतंय आपल्याला, कळालं असं वाटतंय, पण पाठीमागे अनेक जन्माचे संस्कार जे आहेत अनात्म्यातले ते ग बसत नाहीत. ते लागलीच त्याला बाहेर घालवतात. पाण्याचं शिवळ असं धरलं तव थांबते आणि हात काढल्या लागलीच येऊन बसते महाराज. तसं महाराज ऐकले असं वाटते आपल्याला आणि हात काढलं की नाही महाराजांनी कुठली उभी घेतली ती इथनं आमची सुरुवात असते महाराज. विसरते महाराज का आपला अभ्यास नाही. आणि अनेक जन्माचे यावर संस्कार आहेत महाराज. ते संस्कार घालवण्यासाठी, ते स्थायी होण्यासाठी अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. उद्दालक ऋषींनी त्या श्वेतकेतूला 9 वेळा सांगितलं महाराज. किती वेळा? 9 वेळा. हळूहळू ते नाही ते कारण का अनात्म्यात आपण अडकलोय महाराज. हा आत्मा देह, हा देह आत्मा नाही. हे स्थूल शरीर आहे, लक्षात ठेवा. याचा स्वभाव नाश आहे महाराज. हे पंचमहाभूताचं कार्य आहे. तसं बघायला तर पृथ्वी तत्वच आहे. पृथ्वी तत्व मिसळून जातं, एक एक तत्व आपल्यात मिळून जातात महाराज. म्हणजे हा अन्नमय कोश म्हणजे आत्मा नाही, याच्यात प्राणमय कोश आहे.
बरोबर आहे. प्राणाची उचलचाल त्यालाही आत्मा मानणारे आहेत महाराज. ते चारवाक जे आहेत ना त्यांची ती दिशा आहे महाराज, लक्षात ठेवायचं. याला आत्मा, अरे तू हालचाल करणार आहे, रजोगुणाचं कार्य आहे, आत्मा तू कसा असेल महाराज. म्हणून प्राण हा आत्मा ठरत नाही. मनोमय कोशालाही आत्मा मानणार आहेत. मन हे संकल्प विकल्प करणार आहे महाराज, ते मोकळंच आहे, त्याचं नाव मन आहे. काय वस्तुरूपा नाही महाराज, ते आत्मा ठरत का संकल्प विकल्प करणार आहे महाराज. निश्चयात्मक जी बुद्धी आहे, क्षणिक विज्ञानवादी बुद्धीला आत्मा म्हणतात महाराज. त्यांची प्रक्रिया आहे, पहिल्या क्षणाला उत्पत्ती, दुसऱ्या क्षणाला स्थिती, तिसऱ्या क्षणाला नाश. बरोबर आहे ना काय. अरे आत्मा अविनाशी आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याची जन्म नाही, त्याचा मरण नाही. म्हणून तो आत्मा कसा ठरेल महाराज. आणि आनंदमय कोशाला देखील आत्मा मानलेला महाराज. पण आनंदमय कोशात आहे तो महाराज, कोश आहे, त्याचं तो आवरत आहे महाराज. बरोबर आहे. नाहीतर सासाची पुढची विरा नेता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचो करा. म्हणून तर अर्जुना काय करायचंय. आणि खरोखर दादा जरा जड जाईल माऊली, मला काय त्याच्याबद्दल मानायचं नाही, पण माझं सांगणं कर्तव्य आहे. आणि मला 2 माणसाची होय म्हणणारी झाली की नाही, आमचं प्रवचन सिद्ध होते महाराज. बरोबर आहे. कारण का ही गळी उतरून देणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. कारण का हा सिद्धांत आहे दादा, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण तिथं या इथं पत्र जात नाही, उद्या तुम्ही म्हणशील महाराज आम्हाला काय कळलं नाही, फोन येईल उद्याने मी कळवून द्यायला येतो तुम्हाला. तुम्हाला कळस तर सांगायची माझी तयारी आहे, पण तुमची कळवून घ्यायची इच्छा असायला पाहिजे महाराज. नंतर गमती सांगणारे पुष्कळ महाराज आहेत महाराज, पण काय त्याचा उपयोग व्हायचा नाही महाराज. प्रवचन कीर्तन केलं असं महाराजाला बी वाटेल आणि आम्हालाही वाटेल, पण आम्ही आमच्या जागेला राहणार आहे. आणि सिद्धांताच्या आणि काळ तुमच्या आमची थांबला नाही. हे एकदा भांडवल गेलं की ताई सपलं आपलं. हे भांडवल एकदा गेलं ना आपल्या हातातलं की तुमचं आमचं कीर्तन प्रवचन कायमचं गेलं. कारण का कुठली वासना घेऊन जाऊ त्याचा पत्ता लागणार. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे. म्हणून काय विषय आलता माझा आता तर आनंदमय कोश, तिथं चांगले चिंतन दिले बघा. ते आत्मा आनंदच भोगतो तो महाराज. तो आनंद भोगतो महाराज, पण तो आवरत आनंद आहे. तिथं त्याला प्रमाण महिमेने ज्ञान झालेलं नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून तो तिकडे जातो. आणि प्रमाण महिमेने ज्ञान झालेलं नाही म्हणून अज्ञान निवृत्त झालेलं नाही. प्रमाण महिमेने त्याचं ज्ञान झालेलं नाही म्हणून, प्रमाण महिमे म्हणजे तत्वमसी महावाक्य हे सद्गुरु मुखातनं ऐकलेलं नाही म्हणून अज्ञान निवृत्त झालेलं नाही. आणि अज्ञानाचं कार्य जे आहे प्रालब्ध संचित, ते प्रालब्ध त्याला येऊन दिवसतं आणि जागा तरी करतं, नाही तर स्वप्नात तरी घाली होतं. आणि तिथं आलं ते सत्य मानतं, येऊन दे जागृती स्वप्नात, पण तो आनंद त्याला तिथं तो माझाच आहे असं वाटलं. कारण का सुषुप्ती देखील महात्मे आनंदच भोगतात महाराज. महात्म्यांची खरी सुषुप्ती आहे महाराज, त्यांची समाधी नाही. आणि इथं चांगदेव अडकला तर बघा केवढे महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 1400 वर्षी जगलेला पुरुष, रिद्धिसिद्धीचं भांडवल केवढं महाराज. अरे मेलेली माणसं उठवून घालवत होता, झोपलेली उठणात हिना घ्यायला भजनाला. आमची माणसं झोपलेली उठणात, मेलेली माणसं घालवत होता. 1400 शिष्य पाठीमागणं होते. मी गुरु आहे असं वाटत होतं महाराज, मी गुरु आहे असं वाटत होतं महाराज. पण महाराज ज्ञानेश्वरांची ज्यावेळी भेट झाली महाराज, कळालं पत्रातनं किंवा एका ब्राह्मणानं सांगितलं ती 4 पोरं आलेले आहेत, तिने रेड्याखंड वेद बोलवला, पितृजीव घातलेत, बरंच असं काहीतरी ऐकायला मिळालं. आणि मग ती प्रेत उठवलेली बघितली तिथली मुक्ताबाईनं, आणि मग त्यांना ते कळालं. बघितलं त्याने आपले ज्योतिष बघितलं, कळत होतं माझ्यासारखा तो अक्षर शत्रू नव्हता किंवा ऐकून प्रवचन कीर्तन करकार नव्हता महाराज. त्यानं बरंचच अभ्यास केला. 14 विद्या 64 कला होत्या महाराज. मुंगीचं मनोगत जाणत होता, आकाशातले बोल. चांगदेवाला आम्ही म्हणजे कमी लेखाचा आमचा अधिकार नाही महाराज. कारण का प्रवृत्ती मार्गातला तो श्रेष्ठ पुरुष होता महाराज. एवढा कोण आहे महाराज. फक्त आपल्याला काय करायचं, कुठंपर्यंत आपल्याला जायला लागणार, अध्यास कुठंपर्यंत आहे. कारण का अध्यास निवृत्त करणं हे सद्गुरूचं कार्य आहे महाराज. अध्यास म्हणजेच भ्रम. आपण आहे आत्माने मानायला लागलो देह, आहे सर्पनी दोरीने मानायला लागलोय सर्प, यालाच भ्रम म्हटले महाराज. आणि एवढ्यासाठी सद्गुरूची गरज आहे महाराज.
कळलं की ना माझ्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ आहेत महाराज. कारण का मी जे काय केलंय ती साधनं बघितली आणि त्यात हे बसना झालंय, म्हणजे ही कोणतरी अलौकिक पुरुष आहेत. कळलं महाराज. एक लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी आहे असं कळलं तर शरण जावावं दादा. आमच्याकडे शरणागती होईत नाही दादा. हो माझ्यापेक्षा श्रेष्ठ, अरे एकापेक्षा एक आहेत महाराज. भगवंतांना असे चमकणारे हिरे ठेवलेले आहेत महाराज. आणि विश्व आहे तोपर्यंत राहणार, फक्त ते बघण्याची आपली दृष्टी यायला पाहिजे महाराज. संत महात्मे ओळखायची दृष्टी यायला पाहिजे, आम्हाला बघायची दृष्टी आहे. मग आम्ही काय बघतो उपाधीकडेच, आमच्यातलाच तो योग. हे आमचं दादा आहे. त्या चर्मचक्षूचा तो विषय नाही दादा. असो महाराज. चांगदेवाला कळलं आणि मग शरण जावं असं वाटलं महाराज. कापडं काढून टाकली महाराज. मी आता कुणाची पूजा त्याला साधकावं असं म्हणजे जाणतेने गुरु आलं काय तर जाणतेने गुरु खरा तो जाणणार आहे महाराज. आणि चांगदेवाचं चरित्र जर नसतं, एवढं चरित्र असून ऐकून आम्ही इथं आहे. चांगदेवाचं एवढं चरित्र ऐकून आम्ही सांगतोय चालविली जडवीन, सांगतोय का चांगदेव झालोय आपण? नाही व्हायला महाराज. अरे साधक व्हा. साधक असतो तो सिद्ध आहेच. सिद्धासाठी तुम्हाला काय करायचं? वस्तू स्वयंसिद्ध आहे ना. स्वयंसिद्ध प्राप्त करून याचं नाव सिद्ध महाराज. सिद्ध सिद्ध म्हणजे काय महाराज? सिद्ध वस्तूवर आरूढ होणं. चांगदेवाला कळालं दादा. पत्र पाठवलं, कुठं आहेत? आळंदीत आहेत. पत्र पाठवलं, पण पत्र लिहायला बसला, काय लिहिलं? लिहिता येत नव्हतं. चिरंजीव लिहावं तर कार्य सृष्टी केलंय आणि काहीतरी नमस्कार काय काय ते माझ्यापेक्षा लहान आहेत. अरे एवढ्याला कळलं नाही संत, तुमचं आमचं काय दादा महाराज. तरी पण जिज्ञासा तयार झाली. जाणते ना गुरु भजीचे महाराज. तिथे यावं लागणार आपल्याला महाराज. पत्र पाठवलं, ते मुक्ताबाई निवृत्तीच्या हातात दिलं. झोपू नका, सरळ बसा. जडता काम करते. जरी असं केलं नाही असं केलं का नाही ती निघून जाते, पण ती तसंच मेंदू राहतो जड. आणि मेंदूर जड राहिल्यामुळं कानावनं शब्द जात नाही, तुम्हाला आत जात नाही. श्रवणाची माझी मोक्ष असे ऐकता. आमचं श्रवण घडत नाही महाराज. का अधिकार आधी अपुरा. म्हणून जरा इथं अट्टासानं बसायचं. काय करायचं? अट्टासानं बसायचं. तुम्हाला हे बघवा विषय सेवन करण्यासाठी काय सांगायची गरज होत नाही. बिडी अशी वडा, तंबाखू असा खावा, चुना एवढाच घालावा सांगायला लागतंय. तिकडे जाऊन असं असं प्या काय सांगायला लागतंय? काय नाही लागा. त्याच्यासाठी शास्त्राची गरज नाही, सद्गुरूची गरज नाही, अभ्यास करायची गरज. कोणतरी भेटलं त्यातला सरकी महाराजांचे आजच्या दिवस काय होते त्याला जरासं घडलं की घडलंच महाराज. पण हे तर मात्र प्रयत्नानंच करावं लागणार आहे. घासून घ्यावं लागणार आहे महाराज. आणि घासून पुसून मला परमार्थ करावा महाराज. कुणासाठी करायचा हो दादा हे पहिले ठरवूया. एवढं कळलं तर बस आहे. आम्हाला वाटते देवावर उपकार करायला आम्ही येतोय. संतावर उपकार नाही. मी आज देवळाकडे गेलतो, त्याच्यावर काय उपकार केलास काय? आणि तू आलाच नाही गेला तर त्याचं काय तटत नाही महाराज. पण तटते तू कोणाचं? आपलं तटते महाराज. हे कळवून घेणं अत्यंत कधी साधक आवश्यकच कळतं महाराज. कळलं त्याला महाराज. चांगदेवांचं पत्र महाराज निवृत्तीच्या हातात गेलं. निवृत्तीने बघितलं, ज्ञानोबाकडे दिलं, ज्ञानोबाने दिलं सोपानाकडं, सोपानाने मुक्तात. हट मेला कोरच राहिलं म्हणजे 1400 वर्ष. काय थोडा फटका बसला म्हणता? 1400 वर्ष जगून गुरु विना कोरडा राहिला. सद्गुरु वाचून निवृत्तीनाथ ग बसले नाहीत महाराज. थोरांचे विचार थोरच असतात. निवृत्तीनाथ म्हणले कोऱ्या अक्षरी कसुटी उमटे हृदय जाय आटे मी काय. अरे ज्ञानोबा, अरे हेच लिहायला चांगलं आहे. लिहायला कागद कसला घेता? मग आमच्या पाठी आता कसली येता? ती जिचं त्याने बघायचं. मला काय कळत नाही. आता बघायचं यात काय काय भरलेलं आहे, किती मसाला आहे. आणि तो रिकामा केल्याशिवाय लिहिता येत नाही का दादा? हो. आणि ते एका जन्माचं नाही, अनेक जन्माचं आहे. का महाराज? तर हा देह इथं पडतो. हा देह इथं पडतो महाराज. आत्मा येत नाही
जात नाही. जाणं येणार आहे ते संस्कार घेऊन सूक्ष्म शरीर जाणं येणार आहे. 16चा संघात आहे. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंचप्राण, अंतकरण चतुष्टे, मनबुद्धी चित्त अहंकार, ते संस्कार घेऊन पुढल्या जन्मात जातात. जसं असेल तसं. म्हणून संस्कार तिथं ते आहे. कोरं झालं तर लिहायला येते हो. तसं मलविक्षेप जायला पाहिजेत. समाधी षटक आपल्याकडे असायला पाहिजे. तुमचं विवेक वैरागी समाधी षटक हे असायला पाहिजेत. अतिशय अंतकरण शुद्ध चरचरीत आणि स्थिर व्हायला पाहिजे. बघा बसलं की गाठ गाठ गिळायला पाहिजे महाराज. श्रवणाचं हे व्हायला पाहिजे महाराज. त्याचं काम होतंय महाराज. लिहि म्हटले त्याच्यावर. ती मला वाटतंय 65व्या चांगदेव 65 महाराज. तरी पण तेवढं थांबला नाही, कळलं नाही म्हणा, पण अजून अहंकार फुंजत होता महाराज. माझा ऐश्वर्य काय ते बघूया म्हणजे. जाऊया एकदा. आणि वाघावर बसला. आम्ही मांजरला भितोय दादा का नाही. मांजर आपल्या पायातनं चालून जाऊन चालत नाही बाबा. वाघावर बसायचं काय सामान्य गोष्ट आहे का मला. आणि चाबू कसला हातात होता. चित्राच्या नव खऱ्या सापाचा होता. आम्ही खऱ्या चित्राच्या याच्यावर बसून फोटो काढतोय मला. परवा कोणतरी म्हटलं बघा, नागोबा पाठीमागे ठेवला आणि चित्र काढले. एकनाथ महाराज वैर तू महाराजांनी तरी हे करू नये, महाराज आबापाने तरी करू नये. अरे काय करायला लागलाय साई. बरं काय म्हणून करता महाराज. नावगा ठेवून फोटो काढला काय मुक्त झालास काय. समजा चित्राच्या वाघावर बसलास, चांगदेव झालास. चांगदेव होणं एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे नाही दादा हो. त्यावर बसून आला महाराज. भिंतीवर बसलेले होते. ज्ञानांचं शिकावं, संतांच्या शैलीने का राहावं महाराज. ते व्यवहार देखील शिकवतात. ज्ञानोबाला निवृत्तीनाथ म्हणले, अरे ज्ञाना आज युगी भेटायला आलाय. 2 पाऊल आपण पुढे जाऊया, पण पाया नाही. तू कशावर आलाय बघ. म्हणून संत महात्मे आले की या म्हणून 2 पावलं पुढे जावं. आम्ही टाटा करतोय आहे तिथनंच. महाराजाचं येऊन बसायत हेच देऊळ काय म्हणून विचारायला लागते महाराज. काय देवा. बसा बसा तिथे घुंगडी टाकून बसला एक एके ठिकाणी महाराज. पाणी जर आणता ना थांबतो बघूया कोणी येतोय काय म्हणतात. तुला जायला काय झाले नाव सांग. घरातलं पाणी हेच भरतंय आणि महाराजाला पाणी आणून द्यायला दुसरी कुणाची वाट बघतोय. इकडे इकडे याला जरा पाणी आणून दे म्हणतात. याला काय चाललंय देवा. असो अज्ञानाचा तो खेळ आहे महाराज. आपला तो विषय नाही. ज्ञानोबारायाने सांगितलं, निवृत्तीने सांगितलं चल पुढे म्हणून. चल म्हटल्याबरोबर भिंत चालवली जडभिंती हल्ली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा महाराज. जडभिंती चालत्याली बघितली आणि मग त्याचा पारा उतर. आर्यारे म्हणले जडभिंत चालवली. मी वाघावर बसून असलोय पण वाघ कसा आहे. जड आहे का चेतन आहे. मग चेतनाला चालवणं श्रेष्ठ का जडाला चालवणं श्रेष्ठ. हा हिथंच अहंकार उतरला महाराज. आणि मग लोटांगणाला. पण तेवढ्यावर भागलं नाही महाराज. उपाधी होती ना. 1400 शिष्य होते आणि त्यात महाराज म्हणून तो नटलेला होता महाराज. विचारलं महाराज शी कशी घालवायची म्हणून. निवृत्तीनाथ म्हणले त्याची तुला भीती नको. ते काय करायचं ते मी बघतो. आणि मग संध्याकाळी झोपताना सांगितलं, चांगदेव आमचं इथे एक दैवत आहे, तिथे एक बळी द्यायला लागतोय. तेव्हा ह्यातला कोण बाबा तुझा तयार होतोय बघ. शिष्य का पाठीमागणं फिरती आलं. खायचं जेवण आलं की पाय कसं सोडा म्हणायचं. नाही आज्ञा कशी मोडू. आणि काम आलं की पाय कसं सोडू. मग जेवणाचं चालू आहे महाराज तुमची आज्ञा म्हणून जातो. आणि काम चालू झालं की इकडे पाय चिपलीत बसायचं उगाच आपलं. भांडी घासायला लागतात, पाणी भरायला लागतंय. महाराज या चरणाशी बसायचं आपलं. यातली नव्हती महाराज, त्यांनी सगळी त्यातलीच होती महाराज. संध्याकाळी विचार केला झोपडीत मी, अरे कुणाव पाळी ती कुणाला माहिती. आणि नाव घेतलं तर नाही म्हणायची अडचण. तो रात्रीच निघून गेलेलं बरं महाराज. गेली निघून. सकाळी राहिला तो आणि तेवढाच पाहिजे होता हो. आणि जीव बळी द्यायचा होता महाराज. ठेवीचा हा जीव पाहिजे थोडा. जीव द्यावा, जीव द्यावा महाराज.
जीव घेणारे महाराज असावेत, जीव देणारा शिष्य असावा महाराज. म्हणून मरण माझे मरून गेले, मज केले अरे आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा हमूपमी महाराज. मरणाला कारण जर असेल तर महाराज सुखदुःखाला कारण शरीर आहे, शरीराला कारण पापपुण्य आहे, पापपुण्याला कारण रागद्वेष आहेत, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल आहेत, त्याला कारण भेद ज्ञान आहे, भेद ज्ञानाला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. तिथलं तादात्म्य घालवणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज, चित्तजीवनाची आहे महाराज. आणि जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान होत नाही आत्मस्वरूपाचं तोपर्यंत महाराज हा देह तुम्हाला बाधित होत नाही. याच्या आत सूक्ष्म शरीर आहे महाराज, याचा स्वभाव नाश आहे, त्याचा स्वभाव नाश आहे. एक दिवशी हे जाणार, आयुष्य संपलं की जाणार आहे महाराज. याच्या आत जे आहे ते सूक्ष्म शरीर आहे महाराज, त्याचा आश्रय नाश आहे. आबांनी काल सांगितलं असं आश्रय नाश आहे. ते अज्ञानावर जगले त्याला आश्रय नाश म्हटले. पडून गेले भिंती चित्राचे होय माती महाराज. तसं अज्ञान निवृत्त झालं ना हे जळून जातं महाराज, बाधित होतं जळून जातं महाराज. आहे तोपर्यंत बाधित राहतं आणि पुढे ते वासनात्मक राहत नाही, उंजळून जातं म्हणायचं. आणि कारण शरीर जे आहे त्याचा परतानाश आहे, ते ज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही महाराज. म्हणून ज्ञानेविनी एके उपाय करशे इतके रुखी गुंफे अधिके म्हटले महाराज. ज्ञान सोडून जर बाकीचा तू उपाय करायला लागला तर अधिक तू साधनात गुंतशील. कारण का ज्याच्या अज्ञानानं जे भासतं ते त्याच्या ज्ञानानं निवृत्त होतो. सर्पाच्या रज्जूवरचा भासलेला सर्प कशाने जाईल दादा? दोरीच्या ज्ञानानं. स्वप्नातले पदार्थ कशाने जातील? जागृती आल्या नंतर. तसं हे स्वप्न कळायला स्वरूप जागृती यायला पाहिजे महाराज. हे सत्य का वाटतं तर याच्या खाली काहीतरी सत्य आहे. हे सत्य तरी का वाटतं महाराज तर हे अधिष्ठानाची सत्ता आहे महाराज. सर्प सत्य का वाटला तर रज्जू सर्प सत्य होती म्हणून. अगोदर काय होती? भासलं नंतर काय आहे? ज्ञानानंतर दोरीचा आहे. आणि भासलं तेव्हा काय आहे? बघा तरी मग तुम्ही सर्प काय म्हणता? सामान्याच विषय नुसतं अज्ञान घालायचं नाही, सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान. कारण का अज्ञान म्हटलं की अज्ञानात व्यवहार होत नाही. आणि प्रकाशात निबिड अंधकार असला तर दिसलंच नसतं आणि पूर्ण प्रकाश असला तर दिसलाच नसता. मंद प्रकाश काढते, मंद अंधकार, मंद अंधकार. तेवढ्या ते पाठीमाले संस्कार झाले महाराज. बरं आता सर्प तिथं आहे का? कुठं आहे? मग कुठला घालवायचा? बंद कुठं आहे? बाहेर आहे का आत आहे? कुठला घालवायचा? मग कुणी घालवायचा? अरे आपुले आपण करा सोडवण. संसार बंधन सोडावे घे महाराज. आपण अहम धरलेला आहे महाराज, सोडायचं आपण आहे महाराज. मी शरीर नाही, माझं शरीर नाही, शरीर संबंधन ती माझी नाही. मी आत्मा आहे महाराज, तिन्ही काळात आत्मा आहे, जागृतीत आहे, तो बहिप्रज्ञा आहे. या नेत्रद्वारा घटपटाशी व्यवहार करतो महाराज, त्यावेळी अंतःकरण वृत्तीद्वारा तो व्यवहार करतो महाराज. लक्षात ठेवा. त्याला विश्व हे नाव आहे, त्याला विश्व हे नाव आहे. आता त्याच्या झोप लागली की स्वप्न पडतं, स्वप्नातही प्रकाशन करतो. पण आता ही डोळे नाहीत, हे पाय नाहीत, बघा सगळे तिथलं वेगळं आहे. तिथं व्यवहार तरी होतो महाराज. तिथंही कोणतरी प्रकाशन करणार आहे, त्याला काय म्हटले? तेजस म्हटले. चेतोमुख आहे, चेतोमुख आहे ते महाराज. साक्षी तिथलं प्रकाशन करतो पण अविद्यावृत्तीतनं करतो. कारण का तिथं पदार्थ नसून देखील आपल्याला त्यांना प्रतीतीला येतं, त्याची उत्पत्ती मानलेली आहे महाराज. आणि हे दोन्ही नाहीत सुषुप्तीत. हाही व्यवहार नाही, तोही नाही. पण आपण आहे का नाही? काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो, सुखाची अनुभूती सांगतो, जाणत नव्हतो. त्या आवरत आहे आणि सुखानं भोगतो, तो सुखाचा अनुभव आहे. पण तो अनुभव का आपल्याला येत नाही तर तिथं प्रमाण महिमेने आपल्याला ज्ञान झालेलं नाही महाराज. आणि ते जर प्रमाण महिमेने ज्ञान व्हायचं असेल तर सद्गुरूची आपल्या जीवनात अत्यंतिक गरज आहे. वेळ किती झाली आहे बघा, झाली आहे काय? म्हणून जाणतेने गुरु भजेजे तेने कृत्य कार्य होजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतुसती. 4 कृपा संपादन सांगितले आता महाराज.
एक अंतकरण कृपा, ईश्वर कृपा, अंतकरण कृपा, सद्गुरु कृपा आणि शास्त्र कृपा, या चारी कृपेला पात्र सद्गुरू आहेत महाराज. सद्गुरूची कृपा एकदा तुमच्या हातात आली, जर तुमच्या ठिकाणी काय न्यून्याधिक जर असेल तर त्याची निवृत्ती करतात. कारण का अधिकार तैसा करू उपदेश सहाय्य ओजेस. आणि त्यांची एक कळवळ आहे महाराज. कळवळ्याच्या पोटी 80 कळवळ्याची जाती करी लाभावी, लिवकुराचे हित वाये माऊलीची जित, 80 कळवळ्याची जाती करी लाभावी ना पोटी. या न्यायात महाराज मध्यम कनिष्ठ, उत्तम मध्यम कनिष्ठ जरी अधिकारी असले तर त्यांचा अधिकार वाढवत घेऊ नये. कारण का वेदांतशास्त्र कळायला फार कठीण आहे, पण कठीण नाही, तुम्ही तिकडे जात नाही म्हणून कठीण होतंय. अहो एवढा संसार कठीण आहे. कुठली तरी बायको कुणाच्या तरी घरातली आणायची, तिला माझं म्हणायचं, तिच्या मनासारखं वागायचं, तिला नसल ते आणून द्यायचं. संसारासारखं काय कठीण आहे नाव सांगा. आणि परमार्थासारखं काय सोपं आहे हो दादा. आत्मा तुमचा स्वयंसिद्ध आहे. का कुठनं आणायला लागतोय, वारा आबाळाची बेडी वाचून सूर्य ते निघाडी, हा तू बाबूळारी तोय न करी महाराज. वस्तू स्वयंसिद्ध आहे, पण कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती कळवून घेण्यासाठी सद्गुरूची आपल्या जीवनात गरज आहे. म्हणून जाणतीने गुरु वजे तेने कृती कार्य वजे त्यांचे मूळ सिंचन सहजे शाखा पलव संतोषची झालेली सेवा तुमच्या चरणी, सद्गुरू चरणी, पांडुरंग चरणी, दत्तांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं विराम देतो. काय कमी जास्त असेल ते माझं असेल, योग्य असेल ते माझ्या सद्गुरूंचं असेल. सद्गुरूंच्या चरणी इथं ती सेवा अर्पण करून तुमच्या सर्वांच्या चरणी. कारण का मी एवढा खरोखर तुमचा एक पायक आहे महाराज. माझं पामराशी काय थोडंपण पायाची या वाहन पाय बरे. पण सद्गुरूंच्या चरणाविषयी काय 5-25 वर्षे बसून मला जे श्रवण घडलं महाराज, तेच तुमच्यासमोर मी निवेदन केलं. त्यात कमी जास्त असलं तर तेवढं समजावून घ्या. आणि इकडे तिकडे झाला असेल तर परत सांगा, सुधारणा करूया, बोलवलं तर येऊया महाराज. असं प्रेम राहू दे आणि सर्वांनाच ते आत्मस्वरूप प्राप्त व्हावं. एक त्या पांडुरंगाच्या श्रीचरणी प्रार्थना करून कुंडली कवरधारी विठ्ठल.